जय श्रीराम. आज आपला शेवटचा पेपर होता, त्याच्यामुळे तुमचा भाऊ एकदम खुश होता. कॉलेजला पोचलो आणि अचानक शेवटच्या पेपरला जायचा कंटाळा यायला लागला. म्हटलं एवढं कष्ट करून पेपर लिहिले, शेवटचा बी लिहून टाकू. खरं म्हणजे रोहित येत नव्हता म्हणून कंटाळा येत होता. मग काय आला रोहित भाऊ. रोहितला म्हटलं आज बी पाणी प्यायचंय का? म्हणे मग प्यावं लागेल, शेवटचा पेपर आहे. म्हटलं खरं नाही तुझं. डॉगीज बाईला काहीच टेन्शन नाही, एकदम निवांत बसलाय. तिकडनं पाणी पिऊन परत आलो. म्हटलं डॉगीज बाईला काय राग आला माझा, निवांत बसलाय म्हणताच भाऊ कष्ट करायला लागून गेला. फायनली तुमच्या भाऊचे पेपर संपले. आता तुमचं भाऊ जाईल जिमला रेग्युलर. खाली येऊन बघतो तर यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. म्हटलं काय विषय नेमका? म्हणे शेवटचा दिवस आहे. म्हटलं असं नका बोलू, बॅक लागला तर परत यावं लागेल कॉलेजला. अजून गाडीचं इंधन थोडं कमी होतं. म्हटलं टाकून घेऊ. इंधन टाकायला थांबलेलं होतं, तेवढ्यात बबडा येऊन लागला. म्हटलं तुला कसं काय रिपोर्ट लागून जाता, मी कुठे आहे असं? नेमका काय विषय आहे तुझा समजत नाही म्हटलं मला. बाकीचे पोरं शेवटचा दिवस आहे म्हणून बाहेर खायला जातात, आमचं काय, आमचे सगळे दिवस सारखेच आहे. नाही तर इतकं ऊन लागतंय ना सध्या, मला हेच समजत नाही 1 मे महिना कसा जाईल असं. लॉन्च मध्ये पोहोचलो तेव्हा कुठे बरं वाटलं ती सावली पाहून. मध्ये येताच बोबड्याला सायकल दिसून गेली. म्हणे कधी घ्यायची? म्हटलं थांब थोडं, कांद्यांचे पैसे नाही आले आपल्याकडे अजून, घेऊ ना. मस्तपैकी लग्न लागल्यानंतर आपण निघालो तो मग गावात. सध्या मला समजत नाही सटाणामध्ये नेमकी एवढी आग कुठे लागते. सायंकाळी बबड्या आला, म्हणे कुठे जायचंय? म्हटलं थांब दम काढ थोडा, जायचंय आपल्याला बाहेर. मॅडीला म्हटलं 2 गोड शब्द, भाऊ 2 बोटं दाखवून मोकळवून गेला. तुमच्या भावाचं स्वागत होताच फटाके फुटायला लागून गेले होते. असं काही नाही, रितेशकडे मांडव होता, मग आलो होतो तिकडे. रितेश कुठे गायब होता काय माहिती, सापडलाच नाही. वेदचं नेमकं काय चालू होतं चेतन सोबत? तिकडे मागे पोरं नाचताय आणि वरूनच मध्येच काहीतरी. म्हटलं ठेवऱ्याचा फोन. नेमका वेद स्वतः नाचत होता का बबड्या त्याला नाचत होता, काही कळायला मार्ग नव्हता. कॅमेरा चालू होता, वेद शांत होऊन गेला. म्हटलं नको लाजू, घे नाचून. या बूचा नेमका कोणता डान्स चालू होता काही माहिती, नुसती धूळ उडत होता तो. रितेशकडनं आपण निघालो तो खुशालच्या मेहंदीला. मेहंदी करून घेतली आणि निघालो तो घराकडे. जय श्रीराम.